काय चाललंय बघ तुम्ही. 2 तास झालं बसले इकडंच. बोल का नाही आजच्या दिवसात चालले की काय झालं? वाजलं किती वाजले? भूक लागली इथं. खायला प्यायला काय नाही सकाळ धरणं. आता 11-12 वाजत आले. मी खाल्ली का? मी जेवली का? 2-3 तास होत आलं. पाण्यात मस्त कशी बसल्या पाण्यात बाहेर येत नाही तशी बस. काय वाटतं का नाही बोलायला? नाही वाटत. पटपट उरकायचं. वाजलेत किती? मला भूक लागली. माझ्या म्हणून बसली का मी? अजून भूक लागली. मग तुला म्हटलं होतं नाश्त्याला काय ते करून दे. कांदा पाव केलता ना तूच खा. मीठ त्यात बरोबर वतलंय. आखाडा बरोबर वतला होता काय माहिती. खाऊन वरण असा करायचा का? खाऊनचा विषय नाही. भूक लागली. कवाची धरणं बसली इथं. अहो पण मी कपडे हे बघा कपडे आहेत तरी किती. या कपड्याला तिने जवळजवळ 2-2.5 तास लावले. आता भांडी घेऊन बसली. ते जे धुतं ना तिलाच कळतं. तुम्हाला काय? आम्ही धुतलेच नाही कपडे कधी. हा मग काय. मग धुतलेत आधी लग्नाच्या आधी हाताने. नाही कुठे गेलं? आईला काय तेवढंच काम होतं. काय कामाला जायचे. हा आईचं काम असतं. आधी लेकराचं बघायचं मग जायचं. उरकायचं बरं. भूक लागली म्हणतो 4 वेळा तर. मग तुम्ही काय मला म्हणलं? एवढीच काळजी असते तर एखाद्याने उठल्या करून काय ते पोहे खाल्लं नाही म्हटलं दुसरं काय ते करून दिलं असतं चांगलं. दात काढत हे पोराला भूक लागली म्हणून त्याला दिलं काहीतरी आणून आपलं तात्पुरतं. स्वयंपाक कधी व्हायचा तर काय माहिती. तुमचं तोंड दाखव की मला का दावतं माझा. तुझं दाखवायचं. हा नाही तिथं मलाच खोटी ठरवायची. मग काय खायला नाही मिळलं तर खोट्याचा काय विषय. मी बोलणारच नाही. तुम्ही मला नाही तिथं खोट्या ठरवताय नुसतं. ते माणसं काय झालं 30 म्हणतात. तुम्ही दाखवा आता. चेष्टा केली बरं का मित्रांनो. पोहे करून दिलं तर नाश्त्याला खाल्लंय. पण परत भूक लागली तर मग स्वयंपाक करून म्हणतोय. ते बसली कामात उरकत. स्वयंपाक कधी उरकते काय माहिती. ये उरकून पटपटा. पडशील रे. किंमत आहे बाबा तुझी मला. म्हणून तू जाऊ नको म्हणतोय ना लग्नाला. म्हणून तू लग्नाला जाऊ नको म्हणतोय. काय म्हण? म्हणून तू लग्नाला जाऊ नको म्हणतोय. ये उरकून मी चाललो आता. मित्रांनो ही आमची वाडी. सासरवाडीला आलोय. काय दिवसांना कशाला आलोय? काय सांग की जंपर घ्यायला मग द्यायला लग्नासाठी साडी घेतलेली. तयारी चालली. काय चालली? झाली पाहिजे. हॉलमध्ये बसलो. आता आमचे मेवणे बाहेर येतात. झोपले होते. हॉल आहे. हॉलमध्ये बसलोय म्हटलं. नाही दुसरंच काय मेवणा आता बाहेर येईल म्हटलं. झोपला होता. कोण? मेवणा. किती भारी म्हणताय. तिकडे म्हणा नाही कोण पण असं म्हणलंय ना. अरे अरे पण काय कुलूप बंद होतं. कशाला? हां साड्या का बघ. बघ की माहिती व्हिडिओ बनवतो. बाबा आलता ना सांगितलं काय तुम्ही सांगितलं की बाबा सगळं
हा ते चालतं नाही सगळं काढलं कळलं की बघायचं ना तुला. काय तुझं घरी? तिला काय करू नवीन साडी हे ना कितने में आ गई वो? हे किती बस ना 15,000 नहीं नहीं, ये वाली दुल्हन की। नाव दिलं. हाँ हे किती दिवस आहे म्हणजे हे किती दिवस आहे 4 नाव 4 काय सांगली 14,000 साडी आहे ती. 14,000. हां. खाली की कमी तिला 4 ते 4 तिला आणले आणि त्या दिल्ली काढले तिला आणले माझ्या मला सांगते कसं मला असं आवडत होता म्हणून घेतो त्याच्या साडी ते 4 एकच ते रेट हा पण कुठला तुला सांगते पण तुला काही करत नाही ना आता बोलून बघ ना, बोलून बघ की. मग घे हे बघ त्याला काय म्हणणार आहे काय विचार तरी करत नाही की ते असं नको दे तुला आवड नाही जबर आले होते की आवड नाही बघायला येत असं वो रिटर्न करने गया था ना, उसने चुन के निकाले 2,000 वाली 600 वाली दिया, 2,000 वाली निकाली डायरेक्ट। 8 साल की दिया हाँ, वो दो वाली लेके आया फिर। ब्लाउज का आता मग आपण नाही या तिकडे काय ते दिवस भेटायचं चल आता ना तरी माझ्या सांगितलं कोणी म्हणाला आधी आधी ना तिथे ना तुम्हाला काय करणार पाहिजे तिथे ना ते खूप बघा लागेल एक मिनिट की भूक लागेल एक मिनिट भूक लागेल आम्हाला तुला नदी आहे तुझ्या येणार आहे तुझे मग साडी तुझ्या पण दिली येणार ते घेणे टाका ते घेऊन ठेवले नाही घेत ना हां काढले ते आणले आधी काढले आधी काढले सगळं तिला सोडून काढले तिथं साडी पण पुढे तिला किती गीता कुठं मग तिकडं त्याच्या ससऱ्याकडं अरे दिल के का कपड़ा आणली दीपिका की आई तुझ्या एक साडी भेटणार आहे मित्रांनो आलोय घरी आता. ही पूजाने ही साडी निवडली. काढू का दाखवतो लग्नासाठी, भावाच्या लग्नात घालायला. तिच्या आईने साडी घेतली तिला. काय का चांगली ब्लाऊजचं माप घ्यायसाठी बोलावलं होतं, तिथून साडी निवडून घेऊन आली. मग त्यासाठीच बोलवलेलं की काढू असू दे, तुला आवडली ना. दिलाची काय चालली दिदाला वाटतं खाऊ तुमचं हो का हे तुमचा माझा आणि ही दीदीचा. मला पोशाख घेतलाय रेडीमेड घ्या म्हटलं होतं, पण पीस घेतल्यात, पॅन्ट पीस आणि शर्ट पीस. सगळा व्हिडिओ काढता नाही आला सासरवाडीमध्ये, पण जास्त काय निघताना बी आम्हाला काढता नाही आलं. अचानक फोन आला तर म्हटलं मग उशीर होत होता ना जायला, त्यामुळे लवकर गेलो आम्ही पुन्हा जाण्यासाठी. तर चला भेटूया परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.